सर, आज आपुलकी विवाह संस्था मुला मुलींचं लग्न ठरवताना मुख्यतः कोणती गोष्ट पाहिली जाते? आपुलकी विवाह संस्था मी राजेंद्र किरीट हा स्वतः एकटाच चालवतो. हां. मला कोणी पार्टनर नाही आणि कोणी जॉईन नाही आहे. मी ऑफलाईन पद्धतीने काम करतो. आपुलकी विवाह संस्थेचा अध्यक्ष राजेंद्र किरीट मी स्वतः एकटाच आहे. मी लग्न ठरवताना ऑफलाईन पद्धतीने काम करतो. ऑफलाईन म्हणजे मी प्रत्यक्ष मुलामुलीचं घर, मुलामुलींना भेटणं, मुलामुलींच्या आईवडिलांना भेटणं आणि तो ॲक्च्युली कुठं कामाला आहे, ती ॲक्च्युली काय करते आणि कुठल्या प्रकारचा जॉब करते तिच्याशी बोलल्याशिवाय किंवा त्याच्याशी बोलल्याशिवाय आईवडिलांशी बोलल्याशिवाय घरी जाऊन तोपर्यंत काम करणं कठीण जातं. ऑनलाईनमध्ये कळत नाही. म्हणजे मला समजा एखाद्या माणसाने ऑनलाईन बायोडाटा पाठवला तर तोच मुलगा आहे का तीच मुलगी आहे का दुसऱ्याचा फोटो पाठवला आणि बायोडाटा त्याचा आहे ते मिळतं जुळतं पाहिजे. त्यासाठी मी आधार कार्ड पण मागून घेतो मुलामुलींचं. त्या आधार कार्डवरती असणारं तिचं नाव गाव वय आणि बायोडाटा असणारं तिचं नाव काय हे एकमेकाशी मॅच होतं का नाही हेही पाहिलं जातं. आईवडिलांशी काउन्सिलिंग केलं जातं, मुलीशी काउन्सिलिंग केलं जातं, मुलाशी काउन्सिलिंग केलं जातं. मुलांना आज बदलणारी परिस्थिती समजून सांगितली, आज बदलणारा विषय जरी समजून सांगितला तर परत त्यांना ते रिपीट करावं लागतं, त्यांना समजवायला लागतं. तेव्हा ती लग्नाला तयार होतात. आणि काय आपल्यासाठी गरजेचं आहे, काय बघितलं पाहिजे मुलामध्ये, मुलीमध्ये काय बघितलं नाही बघितलं पाहिजे याच्यासाठी मी त्यांना काउन्सिलिंग करतो. ते काउन्सिलिंग केल्यानंतर ती मुलं आणि मुली तयार होतात. थोडंसं 2 पावलं पुढे सरकतात आणि पुढे सरकल्यामुळं लग्न ठरण्याचं प्रोसेस चालू होते. बरोबर. हां, असं एकंदरीत माझं काम आहे. त्यासाठी मी मुलाच्या मुलीच्या घरी जातो. आता मला एकाने असंच मध्ये फोन केला, मी व्हिडिओमध्ये डिक्लेअर केलं की मी प्रत्यक्ष घरी येऊन चेक करतो. मला एका मुलाने फोन केला, काका म्हणला मी बसलो इथं 2 तास आहे या ठिकाणी अशा अशा ठिकाणी या म्हणला तुम्ही आमचं घर पाहिलं. घर पाहून झालं की मग बायोडाटा घेऊन जा आणि ठरवून द्या म्हणलं मग लग्न माझं. अरे मी त्याला म्हणलं असं जर केलं ना दिवसभर मी नुसता फिरत बसल, तुमची कामच होणार नाही आणि मी खिशातलं भरून का फिरव. लग्न कोणाचं करायचं आहे तुझं, पण तू मला नेलं पाहिजेस. तू मला तुझी माहिती सगळी खरी आहे ती दाखवली पाहिजेस. तुझे पेपर आहेत ते दाखवले पाहिजेस. आणि मी पेपर पाहतो, मुलाचे मुलीचे पेपर पाहतो, शिक्षणाचे पेपर पाहतो. खरंच ती जॉबला आहे का, खरंच तो जॉबला आहे का याचं पे स्लिप सुद्धा मी पाहतो आणि ती पे स्लिप सुद्धा मागून घेतो आणि एकमेकाला मुला मुलींना पाठवली जाते. ती माझी ही खरी पोच पावती आहे. बरोबर. आणि ही खरी माझी ऑफलाईन पद्धत आहे. परत मी मेडिकल फिटनेस पण करतो, पण तो केव्हा करतो, मुला मुलीची पसंती झाल्यानंतर करतो. बरोबर. असं ते एकंदरीत अशा स्वरूपाचं हे आपुलकी म्हणजे माझं काम आहे. मुळापर्यंत जाऊन काम करता असं आपल्याला सांगायचं. हो, मुळापर्यंत जाऊन काम केलं तरच लग्न ठरतील. ऑनलाईन मध्ये लग्न नाही ठरत. ऑनलाईन मध्ये लाखो बायोडाटा मिळतात की आज मुलींच्या मोबाईलला जर व्हॉट्सअपला चेक केलं तर 10,000 बायोडाटे आहेत, लग्न ठरत नाहीये. 10,000 बायोडाटे असून जर लग्न ठरत नसेल तर काय परिस्थिती आहे, म्हणजे तुम्हाला नक्की कळतच नाहीये की बायोडाटा कसा पाहिला पाहिजे, बायोडाटा का पाहिला पाहिजे आणि बायोडाटा पाहून कसं आपण समोरच्याशी रिॲक्ट व्हायला पाहिजे, समोरच्याशी आपण कसं बोललं पाहिजे हे जर तुम्हाला बोलता येत नसेल तर म्हणूनच ही विवाह संस्था किंवा मध्यस्थीची भूमिका ही मी पार पाडतो. बरोबर. आपण ही मध्यस्थी करताना लोकांच्या ज्या गरजा आहे, नीड आहे त्याच्याशी जास्त संलग्न राहता का? हो, गरजेशीर नीड संलग्न राहिलं तरच लग्न ठरणार आहे. मला कळतो ना तो टाइमपास करणार आहे का काय करणार आहे. बरोबर. टाइमपास करणार असेल तर मी त्याच्या घरी गेल्यानंतर माझ्या लक्षात येतं की हा फसवणूक करतो आपली किंवा ही फसवणूक करते. मग तिच्यासाठी काम करत काय मजा नाहीये, तर त्याच्यासाठी काम करत मजा नाहीये. पण दुसऱ्या 10 लोकांना तेवढाच वेळ दिला तर ते आनंदी होतील ना. बरोबर. एखाद्याचं लग्न जुळत नाही माझ्याकडे आला म्हणजे लग्न जुळेल असं नसतं. हे लग्न जुळवणं हा सर्वस्वी भगवंताचा भाग आहे. बरं. माझं प्रयत्न हे 100% असतात. मी मुलापर्यंत मुलगी पोचवणं, मुलीपर्यंत मुलगा पोचवणं, 100% खरी माहिती पोचवणं, मुला मुलीला काउन्सिलिंग करून सांगणं, त्याला त्या मुलीबद्दल प्रवृत्त करणं, त्या मुलीला त्या मुलाबद्दल
एकमेकांना एकमेकाशी प्रवृत्त करणं हे काउन्सिलिंगचं काम असतं आणि ते मी करतो. बरोबर. लग्न ठरणं ह्या त्या काउन्सिलिंग नंतरचा भाग आहे. हं. आता त्या मुलांनी मुलींनी विचार बदलला तर ठरणार आहे. बरं. त्यांनी त्या माझ्याकडे दुर्लक्ष केलं, माझ्या विचारांकडे म्हणजे लक्षच नाही दिलं हं. तर नाही बदलणार ते. तुम्ही बदलला, तुमचे निर्णय बदलले तर तुमची लग्न ठरतील. लग्न ठरवणार मी देव नाहीये. बरोबर. तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे आणि तुमच्यासाठी काम करण्याचा माझा ध्यास आहे, म्हणून मी माझं काम करतो. नाही, प्रक्रिया तशीच असते. हां. ते सगळं ऑब्झर्वेशन मी सांगितलं म्हणजे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतील असं नसतं. बरोबर. पण मी सांगितलेली माहिती खरी आहे का हं. ते ऑब्झर्व करतात आणि मी खरी माहिती दिल्यामुळे त्यांना ऑब्झर्व करणं लवकर सोपं जातं. हं. कारण ऑनलाईन परिस्थिती आहे, ऑनलाईन आता सिस्टीम आहे की समजा एखाद्याचं मी सर्टिफिकेट दिलं ते ऑनलाईनमध्ये चेक करतात, टाकू शकतात खरंच तो कॉलेजला शिकलाय का, हो. खरंच तो त्या ठिकाणी कामाला आहे का, बरोबर. खरंच तो पेरोलवरती आहे का. हे असे जे काही सिस्टीम आहेत ते त्यांना सोपं जातं मी दिल्यामुळे. बरोबर. पहिल्यापासून शोधावं लागत नाही, त्यांचा शोधण्याचा बराचसा काम हलकं होतं. हं. 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 सातबारा दिला एखाद्याचा तर सातबारा पण ऑनलाईन आहे का ते चेक करतात. बरोबर. तर हे होते आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष की ज्यांनी सांगितलं की मी लग्न ठरवताना त्याच्या घरादारापर्यंत जाऊन त्याचा सातबारापासून तर त्याची जी काय मार्क लिस्ट असेल किंवा पेमेंट स्लिप असेल सगळं काही पाठपुरावा केला जातो. हां पाहूनच नंतर विवाह जुळवण्यासंदर्भात मी पुढील भूमिका निश्चित करतो. कारण मुलींच्या अपेक्षा पण तशाच असतात आणि मुलांच्या अपेक्षा पण तशाच असतात आणि यांची कुठंतरी एक गरज आपुलकी विवाह संस्था एक संलग्न राहून पूर्ण करते. अशा रीतीनं आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरडे सर यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. जर आपल्याला लग्न जुळवायचं असेल, संबंधित नातेवाईकाचं लग्न जुळवायचं असेल तर आपण आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरडे सर यांच्याशी संपर्क साधा. सकारात्मक बाजू समोरच्यापर्यंत मांडावं लागते आणि ती मांडली तर आपलं लग्न ठरतं. नक्कीच. धन्यवाद.